जाते तू सगळ्यांकडे? नाही. नानू नानू ती तुझी फ्रेंड नाही का बेटा? हे कुठे घेऊन चालले? तुला पाहिजे ते घ्यायचं तुला? अच्छा ठीक आहे, घेऊ आपण. चला 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 चला, गाडी 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 बम. कसं गुड मॉर्निंग मनू. मनूला मी म्हणलं नाश्ता करते का म्हणू. म्हणून बघा प्लेट घेऊन आली. वाव, काय खाते? मनू काय खाते? दही खाते होय. दही दही खाते. काय खायचं तुला? वरण भात खायचं काय? टीव्ही लावू? आपली लाईट गेली बेटा. मनू लाईट गेली. लाईट गेली. चला आवरा पटपट. मनू आवरा 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 पटपट, आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचं आपल्याला? हा कुठे जायचं? कुठे जायचं? बाहेर जायचं ना. चला शूज घे. शूज कुठे? शूज कुठे आहेत? अच्छा तिथे कोणी ठेवले शूज? हळू. बाहेर जावं वाटतंय. जायचं ना बाहेर? जायचं ना. किती आनंद होतो बापरे बाप. जायचंय. ठेवा खाली, मी घालते पायात. खाली ठेवा, खाली ठेवा. तसे घेऊ नये हातात, चिच्छे असतात ते. ठेवा खाली. लेकराला नात तर लावून दिलंय, पण आता कोण बाहेर घेऊन जाईल ह्याच्यावर आमची वादावादी चालली आहे. तू घेऊन जा, मी घेऊन जाते. तू घेऊन जा, मी घेऊन जाते. हा म्हटलं मी तोपर्यंत काहीतरी नाश्ता बनवते. काय मी पण जाते काही वेळेला. काही वेळा म्हणतात त्यांनी, काय महिन्यात एकदा वेळा. मला जसं पॉसिबल होईल तसं मी घेऊन जाते, नाही तर मग ते घेऊन जातात, असं होतं. पण आमच्या मॅडमला बाहेर जायला खूप जास्त आवडतं. हां आणि आम्ही 2 दिवस झालं बाहेर होतो. म्हणजे काल पण गेलो होतो बाहेर आणि परत आज पण चाललंय. आज आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी, दाखवते कुठे काय ते. चला नाश्ता वगैरे बनवते, तोपर्यंत ते बाहेरून जाऊन येतील आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि वाजलेले आहेत 11:15. मी आता जस्ट हेअर वॉश केलं आहे. बाकी आमचा नाश्ता वगैरे झाले. जेवणाचं आज मी काहीच नाही बनवलं, कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे माझ्या एका फ्रेंडकडे, अंकिताकडे, जिला तुम्ही या अगोदरसुद्धा भेटलेला आहे. सो तिची पण छोटी मुलगी आहे, मनू पण छोटी आहे. म्हटलं चला दोघींची पण छान ओळख होईल. आणि आजकाल मनूला पण खूप सगळ्या गोष्टी कळत आहेत, तर मग तिच्या एजचं कोणी भेटलं ना तर तिला छान वाटतं. आणि त्यासोबत आमच्या पण फोनवर तर खूप गप्पा होत असतात, पण म्हटलं आपण समोरासमोर भेटूयात म्हणून तिच्याकडे जायचं आहे. आता केस धुतले तर पहिली मला ते सुकवायचे आहेत, कारण आता निघायचे तर खूप घाई आहे. हे मला सोडणार आहेत, त्याच्यानंतर मग त्यांना ऑफिसला पण जायचं आहे. तर आता मी ड्रायरने खरं तर हे जे माझे केस आहेत ते सुकवते, नाहीतर मी नॅचरलीच खरं तर केस सुकवते, कारण थोडंसं ते बरं पडतं. नेहमी तर आपण ड्रायरने यूज करू शकत, पण म्हटलं अशा घाईच्या वेळी किंवा मग आपल्याला कधी हेअरस्टाईल करायची असतील तर ड्रायर थोडं बरं पडतं. आता पटकन केस सुकवते आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू. सो आता केसांमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना, पहिले तर मी रिमूव्ह करून घेते, कारण नेमकंच हेअर वॉश केलं आहे तर मग एकदम खूप पाणी आहे. हे थोडं काढलं म्हणजे जरा ड्राय करायला बरं पडतं. हे मागे काय करताय? काय करताय? त्यांना उशीर होतोय, ते माझी वाट बघताय. आणि आता माझं चाललंय आरामात एकदम. तर केसांमधलं पाणी काढून घेतले आणि जरा म्हटलं थोडेसे आपण विंचरून घेऊयात, म्हणजे काय होतं ना ते ड्राय करायला थोडेसे सोपे जातात, किंवा तुम्हाला जर स्टाईल करायचे असतील ना तर ते थोडेसे सोपे जातात आणि केसही आपले जास्त गळत नाहीत. तर मागच्या एका शॉर्टमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की हे अगारोचं हेअर ड्रायर व्हॉल्युमायझर मी घेतलं होतं, आणि बऱ्याच जणांनी ना मला त्याचा रिव्ह्यूसुद्धा विचारला होता. सो आता मी हे बऱ्याचदा यूज करून झाले, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. हेअर स्टाईल करायचे असतील किंवा मग ड्राय करायचे असतील, एक छान व्हॉल्यूम ॲड करायचं असेल तर खूप बेस्ट आहे. आणि वापरायला सुद्धा खूप सोपं आहे. म्हणजे बाकी जे ड्रायर्स असतात ना त्याने कसे तुमचे केस इकडे तिकडे जातात, हे ते तसं होत नाही. आणि असा ब्रश जरी दिसत असेल ना तरी सुद्धा स्काल्पला अजिबात हीट लागत नाही. म्हणजे असं वाटत नाही आपल्याला की आपल्याला इथे काहीतरी चटका बसतोय वगैरे, त्यामुळे पण सोपं आहे. तर या हेअर ड्रायरमध्ये ना इथे 3 हीटचे कंट्रोल आहेत आणि 2 स्पीड कंट्रोल आहेत. सो वापरायला एकदम इझी आहे. इथे फक्त आपण असं करू शकतो.
सो एक स्टार्ट झालं की आपण नॉर्मली ब्रश कसं फिरवतो आपला त्या पद्धतीने. असं बघा छान असा इथे पण व्हॉल्यूम ॲड होतोय आणि खूप पटकन केस सुकतात. म्हणजे एक 5 मिनिटामध्ये केस माझे सुकून निघालेले आहेत. असं प्रोडक्ट छान आहे, वापरायला पण मस्त आहे आणि असं हे पण नाही की खूप आपले केस फ्रीझी होत आहेत किंवा काय. आणि छान एक शाईनसुद्धा ॲड करते जसं तुम्ही इथे बघताय. तुम्हाला जर हेअर छान स्टाईल करायचे असतील ना तर मी पफचे इथले कसे हेअर घेऊन आतल्या बाजूने रोल केलं तसं ह्या साईडने सुद्धा तुम्ही असं करू शकता आणि छान कर्लसुद्धा करू शकता. सो एका ड्रायरमध्येच तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. व्हॉल्यूम ॲड होतो, त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेट पण करू शकता, ड्राय करू शकता आणि सोबतच थोडीशी वेवी पाहिजे असेल तर तसंही करू शकता. सो इथे छान असा व्हॉल्यूम ॲड झाला आहे आणि मला तर हे अगारोचं हे बरं वाटतं थोडंसं. म्हणजे यूज करायला खूप सोपं आहे. सो तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की एकदा चेकआउट करा. तर वाजले 11:30 पावणे 12 झालेत आणि आता आम्ही निघालो. मनू झोपलेली होती, तिला खांद्यावर घेऊन झोपवलं होतं. पण त्याच्यानंतर झालं असं की कार अनलॉक केल्याचा तिला आवाज आला आणि ती लगेच उठली. म्हणजे आम्ही बाहेर जाण्यासाठी ना खूपच जास्त एक्सायटेड असतो. आम्हाला असं होतं की कधी आम्ही बाहेर पडू. आम्हाला झोप नाही कळत, काय नाही, बस बाहेर जायचं. अरे वा, पप्पा दिसली. सो डेअरीतून लस्सी घेतली आहे कारण अंकिताला लस्सी आवडते. आणि मनू आज आपण कोणाकडे चाललोय? ए म्हणा मनू, अनया बीबीकडे चाललोय का आपण आज? नाही, आम्ही फक्त बाहेरच्या गोष्टी बघण्यामध्ये आणि आता थोडीशी झोपली म्हणे. त्याच्यामुळे आता बघू दिवसभर मनू काय एन्जॉय करते. हा मनू, तुला पाहिजे ते घ्यायचं तुला? अच्छा ठीक आहे, घेऊ आपण. हे बघा आई मनूला पाहिजे. ती किती खुश झाली आहे. हा हे पण छान आहेत. अरे वा, आपल्याकडे आहे ना पियानो बेटा? आहे ना आपल्याकडे? असेल की आमची एवढी एक्साइटमेंट असते की हे पाहिजे. हां ते पण घेऊ शकतो, पण ते बॉल्स नाही येत वाटतं ना? नाही, बॉल्स पण आहे, स्क्वेअर्स वगैरे ते स्क्वेअर्स हे बहुतेक दोन्ही आहेत. तुला म्हणलं तुझी फ्रेंड नव्हती मी किती पकडची आहे. तू रडतीये. तुला खुशी झाली ना बघून? चालेल. काय लक्षात राहत नाही म्हटलं. आल्या आल्या माझं नेहाचं दर्शन झालं. अच्छा, कुठे ती खाली खाली, खाली तिला घ्यायला आली असेल. काय म्हणते? जाते तू सगळ्यांकडे? नाही. नानू, नानू ती तुझी फ्रेंड नाही का बेटा? हे कुठे घेऊन चालले? काय चाललंय दोघींचं? असू दे बेटा. ते बघ, एक काम करा, मी तुम्हाला खोलून देते. बरं नानू, मी तुला ओपन करून देते, ठीक आहे? चालेल? देऊ? बेटा ती आपण तिच्यासाठीच आणली आहे ना? हो, तुम्ही दोघं पण खेळा. हा, थांबा, खोलून देते. हा, तिला एक्साइटमेंट. आम्ही झोपेतून ती आता उठली आहे ना ग, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागेल तिला. तुला हात हक कर ना बेटा. मनू, मनू बघ हक करते तुला नानू. हा, तिचं सगळं लक्ष इकडे आहे. हिला खूप आवडतं. छोटे बाळ दिसले ना मला लगेच चालू होतं. ही झोपेतून उठली अजून पण
आम्ही गेलो होतो याच्यासाठी की ह्या दोघी सेम वयाच्या आहेत तर छान खेळतील आणि सोबतच आमच्या पण दोघींच्या गप्पा होतील, पण असं काही झालंच नाही. त्याच्या एकदमच उलट झालं. म्हणजे आम्हाला पूर्ण वेळ ह्या दोघींकडेच लक्ष द्यावं लागलं, कारण मनू इतकी जास्त दादागिरी करत होती ना. आज तिला काय झालं माहीत नाही. मीच एकदम शॉक झाले होती की मनू अशी का वागते, कारण तिला असं झालं होतं सगळ्या नवीन गोष्टी आणि सगळं हे घेऊ ते घेऊ, इकडे चढू तिकडे चढू, हेच सगळं तिचं चाललं होतं आणि त्यामुळे कंटिन्यू तिच्याकडे लक्ष द्यावं लागलं. घराची तर अशी अवस्था झाली होती. म्हणजे आम्ही आलो तेव्हा तुम्ही घर बघितलं असेल आणि आत्ता घर बघताय, एवढा पसारा सगळा करून ठेवला होता. आणि त्यात अनायाची गोष्ट घेईल ना तीच मनूला पाहिजे आणि नाही दिली तर ती त्याच्यावरती दादागिरी करणार, हे असं चाललं होतं. सो अजिबात ते छान खेळल्या नाहीत, काही नाही. आत्ता एकदम शांत बसल्या होत्या, जरा दमल्या होत्या आत्ता कारण त्या, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं खाणं चालू होतं. किती शांत बसल्या आहेत सकाळपासून. आत्ता आता थोडीशी शांतता आली असेल. मनू आता दोघी थकल्या ऍक्च्युली. झोप पण आली असेल दोघांना. चलो बाय बाय. मनूला बाय कर. तिकडे ते काका आले. चला चला बाय बाय बाय. करून दे. बाय. ही बघ कशी बाय. नाही बरं ठीक आहे. चलो. चला आपण सोडू. दिवसभर दंगा मस्ती चालली होती, आता चाललोय घरी. मनूने खूप जास्त मस्ती केली. हा मनू चांगलं वाटलं पण दिवसभर. हो जेव्हा माझं चाललं होतं खूप दिवसांचं की तू ये मी येते असं तसं करते. हो इकडे जायचं ना आपल्याला. नानू बाय बाय. ब्लर ब्लर दिसतंय का खूप. हां बाय. तर घरी आले 6:30 पावणे 7च्या आसपासच आलेले. मनू तर भयानक थकली होती, कारण तिने आज इतका दंगा केलाय की आत्ता जन्मल्यापासून तिने एवढा दंगा कधीच केला नसेल. आणि मला तर असं झालं होतं की आज हिच्या अंगामध्ये काय गेले, नेमकं ती इतकी वेड्यासारखी करत होती. आणि ती नानू बिचारी शांत बसली होती, ती फक्त हिच्याकडे बघत होती की नेमकं काय चाललं हिचं काय नाही असं. सो दिवसभर म्हणून दंगा केलेला. आता 1.5 तास छान झोपली. 7:15 वाजले आणि आता गोंधळ काय चाललाय ते दाखवला. आणायला गिफ्ट घ्यायला गेलो होतो तेव्हा मनूसाठी ही गाडी घेतली आहे. काय बोलता तो याला नाही माहिती. राईड ऑन रॅबिट राईड ऑन काय. आणि हां हे ऑफलाईन घेतले त्यामुळे लिंक माझ्याकडे नाही आहे. हा मिळून जाईल पण लिंक मागतात ना म्हणून म्हटलं. मनू हे बंद होतं का, कारण कंटिन्यू म्हटल्यावर खूप इरिटेटिंग आहे हे. अच्छा इथे का. नको नको प्रेस नको करू बेटा, गाडी चालव नाही तू. हां लाईट समोर लाईट. आज अनायाच्या ह्याला बघितलं गाडीला की तिचं ते बंद पण होतं, म्हणजे चालू करण्यासाठी एक बटन आहे तर बंदसाठी पण आहे तिच्या. म्हणून म्हटलं हे तसं व्हायला पाहिजे, नाही तर किती कीर्तन होईल बापरे. आई गो माहित नाही काय माहित नाही, पण कितीच खातडं निघाले हे. नाही नाही एवढं आत्ता लागले, आत्ता रक्त निघाले. कुठं गेले होते माहित नाही. मना कशी वाटली नवीन गाडी तुला. आम्ही तसं कशालाच नादी लागत नाही, पण लागली तर लागली बाबा म्हणून ही घेतली आहे. हा इकडे बघू इकडे. मनू गाडी नाही उचलायची बेटा, पायाने चालवायचं पायाने. बसा हा चला. तुम्ही दाखवा तिला करून. गाडी वाव जमतीये जमतीये. वळव वळव इकडे इकडे वळव वळव. सॉरी काय झालं नेमकं. म्हणजे कानाला धरलं त्याला लागलं काही. मी त्याला चाव म्याव करत असते. तुला काय झालं. हळू. चला मागे मागे करा. चला 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 चला. गाडी 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 गाडी. कसं इकडे वळव माझ्याकडं. कशी वळवायची अशी. हा पप्पाकडे जा. चला मनू तुझ्या नवीन गाडीची पूजा करायची का. हे मनू चला. आता 2-4 दिवस या गाडीचं कौतुक राहील, नंतर त्याच्याकडे कोणी बघणार पण नाही असं होईल.
कारण जेवढ्या काही गोष्टी आलेल्या आहेत ना आतापर्यंत तिला कोलॅबरेशनसाठी वगैरे त्या आता आमच्या सगळ्या बाहेर गॅलरीत पडल्या, त्याच्याकडे कोणी बघत नाही की ती कशी आहे काय आहे म्हणून. असं आहे. फक्त आता ही चेअर तेवढी आहे वापरात, ते पण मी काही फूडचे व्हिडिओ टाकेल तर म्हटलं त्याच्यावर बसून ती खाईल, नाही तर तिला त्याच्यावरती बसून खायला अजिबात आवडत नाही. तिला इकडं तिकडं फिरत फिरत हो ना मध्ये हां, नाही तर सारखी ओपन करेल. इकडं तिकडं फिरत फिरत खायला जास्त आवडतं, त्याच्यामुळे त्या चेअरचा पण तेवढा उपयोग नाही. पण ते व्हिडिओमध्ये छान वाटतं त्याच्यावर ठेवलं हे तर मग म्हणून मी ती ठेवली वरती, नाही तर बाकी सगळं सामान ठेवून दिलेलं आहे. स्वतः नादी लागली थोडीशी. आणि आम्ही ना तिच्यासाठी खरं काही गोष्टीच घेतलेल्या नाही आहेत का आतापर्यंत. छोट्या मोठ्या म्हणजे खेळणी छोटी छोटी जे काय असेल ते, असं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घेतल्याच नाही. कारण बेबींसाठी ना खूप सगळ्या गोष्टी असतात, पण त्या फक्त तात्पुरत्या वापरत येतात, म्हणजे खूपच कमी वेळेसाठी. त्यामुळे आम्ही त्याच्यावरती जास्त काही कधी इन्व्हेस्ट केलंच नाही खूप असं आहे. आता हे गाडीचं चालेल जरा कौतुक 2-4 दिवस, आणि बस 2-4 दिवस पण चालेल का नाही माहिती नाही. असं वाजलेत आता 7:15. माझं एक काम होतं, ती झोपली होती तोपर्यंत मी ते करून घेतलं. आणि आता अजून स्वयंपाक बनवायचा आहे. मनूसाठी काहीतरी जेवायला बनवते. आज दिवसभर नुसतं असं झालं की खा 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 थोडं थोडं, ते अजिबात मला भूक नाही आहे थोडीसुद्धा. तुम्हाला किती भूक आहे का? किती भूक आहे तुम्हाला? त्यांनी आज सकाळपासून म्हणजे सकाळी उठल्यानंतर कुठे डिटॉक्स वॉटर वगैरे काय काय त्यांनी आज पिलं आहे. त्याच्यानंतर मग थोडे ड्रायफ्रूट्स प्रॉपर थोडंसं माझं बघून बघून करतायत. म्हणजे मी जसं म्हटलं माझं हेल्दी नाही, पण मी माझ्या पद्धतीने करते. सो ते त्यांच्या पद्धतीने करणार आहे आणि चालले बघू त्यांच्या पद्धतीने. म्हणजे 1-2 दिवस होतं ते आमचं दोघांचंही, आणि त्याच्यानंतर आम्ही परत आमचे पहिले पाडे 55 हे असं होऊन जातं. तर आता थोडंसं काहीतरी बनवते, कारण आज भरपूर गोष्टी खाल्लेल्या आहेत. सकाळी काहीतरी, दुपारी तिच्या तिथे काहीतरी, परत असं भरपूर काय काय झालं आहे. सो चलो, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. अंकिताला भेटून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे अशा आम्ही अर्धा 1-1 तास फोनवर पण गप्पा मारतो खूप वेळ. म्हणजे तिला नाही करमलं की ती लगेच फोन करते, मला नाही करमलं की मी फोन करते. आमचं कामाचं थोडंच असतं काहीतरी 2-5 मिनिटाचं, जे मेसेजवर पण होऊ शकतं. पण आम्हाला असं वाटतं की चला फोनवर बोलूया, छान वाटतं. आणि तिला भेटून पण छान वाटलं. सो छान दिवस गेला एकंदरीत. बाकी काही नाही. आता मी बनवते जेवण आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूयात पुढच्या एका छानशा ब्लॉग सहित. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा, बाय.